सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडलेल्या तांदुळवाडी येथील भीषण घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका क्षणात आनंदाचा प्रवास दुःखाच्या खोल दरीत कसा बदलू शकतो याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. पण या घटनेनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे. हा खरोखरच अपघात होता का, की यामागे काही वेगळं सत्य दडलं आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात खरा दोषी कोण आहे? मित्रांनो, या घटनेकडे फक्त एक अपघात म्हणून पाहिलं जात होतं. पण जसजशी माहिती समोर येऊ लागली तसतसे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. तांदुळवाडी गावाजवळील रस्त्यावरून ही पिकअप गाडी प्रवास करत होती. गाडीत अनेक महिला, पुरुष आणि लहान मुले होती. प्रवास सुरू असताना अचानक गाडीचा ताबा सुटला आणि काही क्षणातच ती रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला. मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. गावकरी धावत आले. बचाव कार्य सुरू झालं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या भीषण घटनेत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण गंभीर जखमी झाले. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे एका अवघ्या 6 महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पण घटना घडल्यानंतर लोकांच्या चर्चांना वेग आला. कारण ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काहींचं म्हणणं आहे की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जागा असताना गाडी नेमकी विहिरीकडेच कशी गेली? चालकाने गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता का? गाडीचा वेग किती होता? ब्रेक फेल झाले होते का? की चालकाचं नियंत्रण सुटलं होतं? आणखी एक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून बसला आहे. गाडी चालवणारा चालक आणि त्याची पत्नी या दोघांचा जीव वाचला, पण इतर अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. हा केवळ योगायोग होता का, की यामागे काही वेगळं कारण असू शकतं? अर्थात याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत तपासाचा अहवाल येणं अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. काही जण म्हणत आहेत की गाडीमध्ये प्रवाशांमध्ये वाद झाला होता. काहींचा अंदाज आहे की अचानक झालेल्या गोंधळामुळे चालकाचं लक्ष विचलित झालं असावं. तर काही लोक चालकाने मद्यपान केलं होतं का याबाबतही प्रश्न विचारत आहेत. मात्र सध्या या सर्व गोष्टी केवळ चर्चा आणि अंदाज आहेत. कोणत्याही दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार गाडी अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट विहिरीत पडली. विहीर रस्त्याच्या अगदी जवळ असल्याने चालकाला गाडी सावरण्याची संधी मिळाली नसावी असंही काही जणांचं मत आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं. पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मिळून जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी अनेक वरिष्ठ अधिकारी पोहोचले. या दुर्घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. पण या सगळ्या गोंधळात एक प्रश्न अजूनही कायम आहे. त्या काही सेकंदात नेमकं काय घडलं होतं? गाडीचा ताबा कसा सुटला? चालकाने कोणती प्रतिक्रिया दिली? आणि जर ही दुर्घटना टाळता आली असती तर कोणत्या कारणामुळे ती टळली नाही? या प्रश्नांची उत्तरं अजूनही शोधली जात आहेत. आणि याच उत्तरांमध्ये दडलं आहे या संपूर्ण प्रकरणाचं खरं रहस्य. पण पुढे तपासात जे काही समोर येऊ लागलं त्यामुळे या प्रकरणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलू लागला. घटनेनंतर काही तासातच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक घरांमध्ये एकाच वेळी अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक बनली. गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अजूनही तो क्षण ताजा आहे जेव्हा विहिरीतून मदतीसाठी आक्रोश ऐकू येत होता. बचाव कार्य करणाऱ्या लोकांनीही सांगितलं की तो प्रसंग आयुष्यात कधीही विसरता येणार नाही. दरम्यान प्रशासनाने विहिरीतून पिकअप गाडी बाहेर काढली. गाडीची स्थिती पाहिल्यानंतर तज्ज्ञांकडून प्राथमिक तपास सुरू झाला. वाहनात काही तांत्रिक बिघाड होता का? ब्रेक व्यवस्थित काम करत होते का? स्टेअरिंगमध्ये काही समस्या होती का? याचा शोध घेतला जाऊ लागला. कारण या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय अपघाताचं खरं कारण समोर येणं शक्य नव्हतं. दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरू लागल्या. काहींनी हा घातपात असल्याचा दावा केला, तर काहींनी चालकावर थेट संशय व्यक्त केला.
मात्र पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं चुकीचं ठरेल, असंही स्पष्ट करण्यात आलं. पण लोकांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न सहज संपणारे नव्हते. चालकाने शेवटच्या क्षणी गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला होता का? गाडीचा वेग किती होता? अपघाताच्या आधी काही अनपेक्षित घटना घडली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काही सेकंदात गाडी विहिरीकडेच का वळली? तपास यंत्रणा आता या प्रत्येक कोनातून चौकशी करत आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब, जखमींची माहिती, वाहनाची तपासणी आणि घटनास्थळाचा अभ्यास या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. कारण अशा दुर्घटनांमध्ये छोट्यात छोटा पुरावाही महत्त्वाचा ठरतो. या घटनेने आणखी एक गंभीर प्रश्न समोर आणला आहे. रस्त्यालगत असलेल्या अशा धोकादायक विहिरींना योग्य संरक्षण का नसतं? जर मजबूत संरक्षक भिंत किंवा सुरक्षा व्यवस्था असती तर कदाचित ही दुर्घटना इतकी भीषण झाली नसती, असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता या विषयावरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनानंही आवश्यक ती मदत देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र ज्यांनी आपले जवळचे माणसं गमावली आहेत त्यांच्यासाठी कोणतीही मदत त्या रिकाम्या जागा भरू शकत नाही. मित्रांनो, या प्रकरणाचं खरं सत्य अजूनही तपासातून समोर येणं बाकी आहे. हा केवळ दुर्दैवी अपघात होता की यामागे आणखी काही कारण होतं, याचा अंतिम निर्णय अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की आहे, तांदुळवाडीतील ही घटना अनेक प्रश्न मागे ठेवून गेली आहे. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोकांच्या मनातील संभ्रम कायम राहणार आहे. या प्रकरणात पुढे कोणते धक्कादायक खुलासे होतात? तपासातून कोणती नवी माहिती समोर येते? आणि या दुर्घटनेमागचं खरं कारण काय निघतं? दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एका क्षणात अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला आणि आनंदाचे वातावरण शोकात बदलले. तपास यंत्रणा प्रत्येक शक्य कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहे. अपघाताच्या काही क्षणांपूर्वी नेमकं काय घडलं याचा शोध घेण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आणि याच कारणामुळे तांदुळवाडी दुर्घटनेचं गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण कधीकधी दिसतं तसं सगळं नसतं. तुमचं मत काय आहे? हा अपघात होता की घातपात? हे कमेंट करून नक्की कळवा. आणि या अपघातच खरा गुन्हेगार तुमच्या मते कोण आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सत्य समोर यायला वेळ लागतो, पण सत्य बाहेर येत. धन्यवाद.